डान्स बारची छमछम पुन्हा एकदा सुरू होणार आहे। महाराष्ट्रातल्या बार, रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये पुन्हा एकदा रात्रीचा खेळ नव्या जोशात रंगणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाचा नवा आदेश। दिवंगत माजी गृहमंत्री आर पाटील यांनी 2005 साली सर्वप्रथम डान्स बारवर बंदी घातली। मात्र आधी हायकोर्टानं आणि 2013 मध्ये सुप्रीम कोर्टानं ही बंदी उठवली। 2014 मध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यात सुधारणा करून राज्य सरकारनं पुन्हा एकदा डान्स बारवर बंदी लागू केली। डान्स बार असोसिएशननं त्याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली। सुप्रीम कोर्टानं कायद्याला स्थगिती देऊन सरकारला जोर का झटका दिला। मात्र डान्स बार मधल्या नाचामुळे अश्लीलता पसरणार नाही, महिलांची प्रतिष्ठा राखली जाईल हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांची असेल, असंही कोर्टानं स्पष्ट केलं। हा निर्णय महाराष्ट्र सरकारसाठी चपराक मानली जाते। कोर्टात बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका होतीये, तर डान्स बार बंदीच्या भूमिकेवर सरकार अजूनही ठाम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निकाल दिला आणि डान्स बारवरची बंदी या ठिकाणी काढण्यात आली आणि अंतरिम या ठिकाणी स्टे देण्यात आला, हे नक्कीच या फडणवीस सरकारचं अपयश आहे। आमच्याही सरकारला सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस विचारलं होतं की आपलं याला समर्थन आहे का, आम्ही त्याला पूर्ण समर्थन आहे असंच ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी केलं होतं। आणि आजही राज्य सरकारचं मत असंच आहे की अशा प्रकारचे जे काही डान्स बार या ठिकाणी चालतात त्याच्यातनं ज्या काही प्रवृत्ती आपण मागच्या काळामध्ये बघितल्या होत्या त्या प्रवृत्ती वाढू नये याकरता अशा प्रकारची बंदी असावी। बार मालकांनी आणि बार बालांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलंय। निर्णय काय सांगू, मी सगळे एकदम खुश आहे की एक त्यांचे स्वागत करत आहे सगळं। एकतर हे अपेक्षित होतं, कारण की हा कायदाच मुळात घटनाबाह्य आहे आणि ज्याला आपण डिस्क्रिमिनेटरी म्हणतो अशा प्रकारचा आहे आणि त्यामुळे ह्याला विरोध आम्ही करतच होतो। गेले 10 वर्ष आम्ही विरोध करतोय। खुशी आहे, समाधान आहे। गेल्या 10 वर्षांपासून डान्स बार बंदीचा हा डिस्को दांडिया सुरू आहे। डान्स बार पुन्हा सुरू झाल्यास खरंच सामाजिक आरोग्य धोक्यात येईल का? गुन्हेगारी आणि हिंसाचाराच्या घटना वाढतील का? आणि डान्स बार मधील अश्लीलतेवर नजर ठेवण्याच्या नावाखाली पोलिसांच्या हप्तेखोरीला मोकळं रान मिळेल का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। एकूणच डान्स बार बंदीवरील स्थगिती उठवल्याबाबत मुंबईकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूयात। ही आयडिया फार चुकीची आहे, कारण की एक प्रकारे तुम्ही विमेनला डिमॉरलाइज करताय हे असं जॉब एम्प्लॉयमेंट देऊन, कारण की त्यांच्याकडे काही ऑप्शन नाही आहे त्यांच्या फॅमिलीजना फीड करायला। सो यु नो इट्स अगेन अ पार्ट ऑफ लोक दारू पिणार, महिलांवर अत्याचार होणार। मुंबईत पूर्ण डान्स बार सुरू होणार हे खूप वाईट गोष्ट आहे, कारण बरेचसे लोक आहेत जे पूर्ण महिन्याची कमाई त्यांची डान्स बारमध्ये टाकून देतात आणि घरी त्यांचा खायचे वांदे होतात मग, आणि बरेचसे गृहिणी असतात त्यांना त्रास होतो त्या गोष्टीचा, कारण बरेचसे लोक डान्स बारमध्ये पैसे उडवून टाकतात। चुकीचा निर्णय। ऑलरेडी पुष्कळ जणांचे आयुष्य ह्याच्यात बर्बाद झालेली आहे। एक पिढी त्याच्यातनं वाईट ह्याच्यातनं गेली, त्याच्या जे काय त्यांचे हाल झाले ते नुसते त्यांचे नाही झाले तर घरच्यांचे पण झालेले आहेत। हा निर्णय टोटल चुकीचा आहे आणि आमचं कधीच त्याला आम्ही ते मान्य करणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।